केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंददी चादर सोहळ्याचा दुसरा दिवस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून 30 लाख कोटींचे करार करून मायदेशी परत। महापालिकेच्या महापौर निवडीला आता वेग येणार। एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांसोबत आज बैठका होण्याची शक्यता। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवाल। 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच, असंही कौतुक। चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरणारे नगरसेवक आज मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, 2 अपक्ष आणि वंचित आघाडीचे 2 नगरसेवक उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटणार। काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप आमदारांनी वाटले शिवसेनेचे एबी फॉर्म। संपर्क प्रमुख राजन साळवींवर संतापलेल्या शिवसैनिकांचा व्हिडिओ झाला व्हायरल। आमदार राणा जगजित सिंहांसोबत साळवींनी बैठका घेतल्याचा आरोप। 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल, चिन्ह गोठवलं जाईल। माझा कट्ट्यावर संजय राऊतांचा मोठा दावा। शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष। मुंबईत उभारण्यात येणाऱ्या बिहार भवनाचा वाद पुन्हा उफाळला। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वक्तव्य। तर बिहार भवन हवंय तर आम्हालाही पाटण्यात जागा द्या, राऊतांची मागणी। केवळ मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। तर माफीनामा दिलाच नाही, सहर शेख यांचं स्पष्टीकरण। मुंबईत मालाड स्टेशनवर प्राध्यापकाची चाकून भोसकून हत्या। लोकल ट्रेनमधून क्षुल्लक कारणावरून घडला प्रकार। पोलिसांकडून कालपासूनच आरोपीचा शोध घेणं सुरू। T20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला हाकलल्यानंतर आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष। बांगलादेशवर अन्याय झाला म्हणत पाकिस्तान बहिष्कार घालण्याची शक्यता। पाकिस्तान सरकार सांगेल तसं करणार असा खुलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।